मी सध्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे. जवळपास 10 वाजलेत. एकही डॉक्टर किंवा नर्स या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहेत. मी तुम्हाला दाखवतो. चला तर. हे हिवरा आश्रम इथलं ग्रामीण रुग्णालय आहे. सकाळपासनं जवळपास आता 10 वाजलेत. एकही डॉक्टर या रुग्णालयामध्ये हजर नाही आहे. हा फक्त एक स्वागत कक्ष. या ठिकाणी पेशंट बाहेरगावावरून येतात. एकही डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध नाही आहे. या ठिकाणी फक्त एक कर्मचारी आहे, तोही सुद्धा कंत्राटी आहे. ड्रेसिंग मलमपट्टी हा कक्ष आहे. मला दाखवतो. एक छोटा बाळ आलेलं आहे रुग्ण म्हणून. सकाळपासनं हे फक्त शाळकरी विद्यार्थी आहेत, शिकाऊ आहेत. डॉक्टर्स बंधनकारक आहे 24 तास या ठिकाणी असणं. मात्र सकाळपासनं एकही डॉक्टर किंवा नर्स जो कंत्राटी स्टाफ असेल किंवा परमनंट स्टाफ असेल, एकही या ठिकाणी आहे. संपूर्ण स्टाफ जो आहे तो गैरहजर आहे. फक्त एक कर्मचारी या ठिकाणी आहे. दुसरीकडे जर दाखवते तुम्हाला, हा बाह्य रुग्ण कक्ष आहे. इकडे बाह्य रुग्ण कक्षामध्ये सुद्धा एकही डॉक्टर नाही आहे. इथे फक्त शिकाऊ ज्या मुली आहेत त्याच या ठिकाणी आहेत. डॉक्टर इथे पण नाही आहे. संपूर्ण जे ग्रामीण रुग्णालय आहे हे ओसाड पडल्यासारखं दिसतंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा हा होमटाऊन आहे. हे बघा, हे कार्यालय आहे. याला सुद्धा इथे या ठिकाणी लॉक लागलं आहे. स्त्री रोग विभाग हा ठिकाणी आहे. याला सुद्धा या ठिकाणी कडी लावून ठेवलेली आहे. मी कॅमेरामॅनला दाखवेल की ही अशा पद्धतीने संपूर्ण जे रूम आहेत संपूर्ण बंद आहेत. याचा अर्थ एकही डॉक्टर कर्मचारी या रुग्णालयामध्ये नाही आहे. जवळपास 10 ते 15 लोकांचा स्टाफ या ठिकाणी भरती करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा ही प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी सुद्धा शिकाऊ लोक उपलब्ध आहेत. अशा पद्धतीनं आहे. फक्त शिकाऊ इथं विद्यार्थिनी आहेत. तुम्ही कंत्राटी आहात की परमनंट? तुम्ही सकाळपासून आला इथं? हो. डॉक्टर आहेत की इथं? समोर मी बघितलं. मी आता इकडे आलतो ना. नेहमी येतात का पण डॉक्टर? हो, नेहमी असतात. आजच नाही आले डॉक्टर? नाही, येतो समजा. किती वाजले आता साधारण? आता 9:48 झाले समजा. अच्छा. म्हणजे 24 तास सेवा देण्याचं हॉस्पिटल आहे. हो, असं पाहिजे समजा या टायमामध्ये. नक्कीच 24 तास सेवा देण्याचं हे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र डॉक्टर जे आहेत, आता जवळपास 9:45 वाजलेत. एकही डॉक्टर या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला दाखवतो इकडे. वास्तविकता इथे एखादी नर्स, डॉक्टर्स कोणीतरी हजर असायला पाहिजे. या बाजूला एक फार्मसिस्ट कक्ष आहे. फार्मसिस्ट कक्षसुद्धा या ठिकाणी बंद आहे. म्हणजे त्या ठिकाणी फार्मसिस्टसुद्धा नाही आहे. आवश्यक जे लोक आहेत रुग्णालयामध्ये एकही या ठिकाणी हजर नाही आहे. सगळं ओसाळ पडले, धूळ पडलेली आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर एकही कर्मचारी किंवा अधिकारी या हॉस्पिटलमध्ये येत नसावा अशा पद्धतीची ही जी परिस्थिती आहे हे आपणासमोर या ठिकाणी दिसते आहे. हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा आहे. मेहकर तालुका त्यांच्याच होमटाऊनमध्ये येतो. त्या ठिकाणाहून ते आमदार झालेत. त्या ठिकाणाहून आतापर्यंत ते मंत्री झालेत. मात्र त्यांच्याच होमटाऊनमध्ये जर का अशी परिस्थिती आहे तर राज्यभरातल्या रुग्णालयाची परिस्थिती काय असेल? आणि आता जे सामान्य रुग्णालयाचे जे CS आहेत ते नेमकं या गैरहजर डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यावरती काय कारवाई करतात याकडे सुद्धा आता जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, हिवरा आश्रम, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.